पहाटेच्या वेळी गोठ्यात जाऊनी गाईचं दिला चारा पाणी. पहाटेच्या वेळी त्या गोठ्यात जाऊन तांबू गाईच्या धारा काढी. नवरा माझा संशय बारी येऊ देना मथुरे बाजारी. अगं राधे, अगं सासू माझी, अगं खट्याळ बाई, अगं करते माझा अगं छळच भारी. अगं दोन द्यायच्या कानात आली कशाला बोले सासूबाई. अगं एवढी मत अगं माझ्यात नाही. अगं सासू माझी म्हैशीवाणी. हो आता सारे जाणी सूर्य आला माथ्यावरी उशीर खूप झाला बाई. अगं जाणार कशा ते मथुरे बाजारी. वाट तर पुन्हा माहीतच नाही. आपली शेजारची शांती मावशी वाट माहित आहे तिला. अगं हा कोण मारील बाई म्हातारे बाई. अगं खोटं कशाला बोलतेच बाई. घाबरी कुठची एक नंबरची. अगं मीच बोलावून घेते बघ. अगं ये राधे, अगं आता काय झालं. अगं ही काय बोलतच नाही बघ. अगं मोडी बी नाही की काय. अगं ती जरा चोचरी आहे ग. अगं काय अगं ती जीप जड आहे. अगं ये. मला ऐकायचंय बघ. अगं तिला सांगणारे सांग बघू. काय खाल्लंच ना तर बाहेर काढून आवडते. अगं ए, काय बोलली असते काकाने काय काय गेलं काय ग. अगं मावशी ग मावशी. अगं मावशी ग मावशी. अगं झोपली काय का मावशी. काय काही. अगं ए मावशी, कागद राधे. अगं काय झोपली होतीस की. अगं कशाला तू आग मारली. अगं बाजारला जायला उशीर होता येतेस ना ग. अगं आले आले. अगं ये लगेच. लागल्यात बघाया सारंग गजरा. डोळ्यात माळलया बोली गजरा. आले डोळ्यात घालून गजरा. मावशी निघाली बघा बाजारी. काय बाई तिचा हा नखरा. मावशी निघाली बघा बाजारी. काय बाई तिचा हा नखरा.
ओंकार पर्णिका खेळ यांच्याकडून आमचा ढोलकी वाजविणारा कलाकार गोरक्ष लिंगायत यांच्यासाठी 101 रुपयाचे पारितोषिक आलेले आहे. आदित्य आर्यन चव्हाण 101 रुपये, श्रावणी दिनेश तुतम मुंबईकर यांच्याकडून गवळणीसाठी 101 रुपये. सर्व बक्षीसदात्यांचे मनस्वी आभार. तसेच संदीप सावंत यांच्याकडून मावशी तुझ्यासाठी 151 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. यांचं असं म्हणणं आहे की मावशीनं माझं नाव घेतलं पाहिजे. मावशी नाव घ्यायचं आहे संदीप यांचं. अगं चंद्रे, मला सांग ना, कोंबडा अधिक अंड. अगं कवाड कवाट तुझी कोंबडी देत असेल, माझी कोंबडी अंड देते, माहिती तुला? तुझी कोंबडी अंड देते? हो मग अंड घे, अंडच घेते. नाव काय म्हणाला? संदीप. संदीप. अगं मला सांग, कोंबडा अधिक अंड आणि आमच्या संदीपरावांचा हे बघ 6 इंचाचा. अगं बाई दंड. अगं खाली वागले तेव्हा थांबले ना गं. दम लागला ना. काय सांगतो वाटत त्याचं काय? धन्यवाद. काही नाही वाटत ना मागे. तसेच संभव पानगरे आणि मानस कांबळे यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 101 रुपयाचे पारितोषिक आलेले आहे. मधुकर सदाशिव वारसे यांच्याकडून खास गवळणींसाठी 101 रुपयाचे पारितोषिक आलेले आहे. आम्ही नमन मंडळ आभारी आहोत. धन्यवाद. काय रे राधे, एवढ्या गडबडीत कशाला घात मारलीस? आम्ही सारे पोरी मत्रेच्या बाजारी चाललोय. वाट माहिती नाही तुला मारली. तुला घरी एवढं काही ना गं. चला जाऊ बाजारला. चल तर. बघ पण राधे, थांब गं. आता आता काय झालं? तुम्ही काय आधी बघते तरी कोण पण आल्या? हिरा आली, तारा आली. ही गेली. चंद्रा, ही कशाला आली? मी गेली 7वीला पुजलेलीच आहे माझ्या. अगं हे मावशी, काय गं? अगं, तुझं नशीब पण किती चांगलं आहे. काय माझं नशीब? अगं म्हणजे तुझ्या 7वीला पुजलेली आहे. हा. तुझ्या 12वीला पण तुझं आहे, 13वीला. पूज माझं 12 आणि 13 पूज. माझं 12 आणि 13 पुजलंस म्हणजे तुला माझ्या वाटणीची लग्नात गाणी म्हणायला मिळतील. सांगू काय कशी गाणी घेते ती? कशी गाणी घेतेस मी पण बघते ना कशी घेते गाणी. अरे दादा, अगं दारी मंडपी तोरंडुले ग मावशी तुझ्या लगनामुळे. अगं पूर्ण धरा मला. हे मावशी आता मी काय करू? बघ काय भेटतं काय बघ धरायला बघ. मावशी आमचं सगळं ठरलं. सगळं झालंय ना. पाठीचा तरी पण आली कशी धरायला तुला पुढे बघितलं? अगं धरायला म्हणजे अगं गाणं धरायला सांगितलं पाठवून मला धरतात. तुझ्याच मैत्रिणी आहेत तर तुझ्यासारखेच असणार. आता गाणं घेते हे गाणं. अगं दारी मंडपी तोरंडुले ग मावशी तुझ्या लगनामुळे आज दार पुढे रांगोळी फुले ग मावशी तुझ्या लगनामुळे दारी मंडपी तोरंडुले ग मावशी तुझ्या लगनामुळे. एकदम भारी गाणं घेतलंस का? मस्त घेतलं काय गाणं? जमलं कसं तुला घेणं? सगळी गाणी अशी नसतात. मग कशी असतात? अगं एक दुःखाचं गाणं घेते बघ. दुःखाचं गाणं? हो, तुला जमेल का गं? घ्या घ्या. घ्यायला जमेल म्हणजे हे बघू. ऐक आता. हृदय भरून आले हिचे, हृदय भरून आले बाबांचे गुण हिला सारे आठविले. हृदय भरून आले हिचे, हृदय भरून आले बाबांचे गुण हिला सारे आठविले. हे मावशी पण रडायला लागली. अगं, ही रडायला का लागली पण? आता तू विचार. अगं, तिला सासू मारते म्हणायची की? अबे हिला बघून वाटत होतं का सासू मारत असते. मला पण तो प्रश्न पडलाय. अगं सासूवर बसली तरी सासू मरल. अबे सासूसाठी खातच बात आहे पैसा. मावशी नाही गं. अगं रडतेस का? तुझ्या गाण्यानं माझे हृदय भरून आलं बघ. अगं तुला समजतं नाही जरा? काय समजतं? म्हणजे अगं व्हिडिओ काढतायत रडतेस काय? समजतं तुला? तिकडे जा. ते दिसतेच मला व्हिडिओ काढतात ते. मी बघतो त्यांच्याकडे. काय? बसन ना त्याच्या मांडीवर जाऊन. त्याच्या मांडीवर बसल्या तर त्याच्या डोक्यावर बस.
गाणं माहितीये काय सांग पाखरा आजाद केलं तुला मी शिकवलं होतं बरोबर घेतलं की मला नको सांगितलं ही अशी गाणी घेतात सांगते मला मस्त येतच गाणं कसं घेतलं एकदम भारी तुझ्यापेक्षा भारी म्हणजे मग तोंडात घेतलंस गाणं तू कोणाने घेतलं आणि तू कशाने काय घेतलंस मग कशी सांग की मला माझ्या मुखाने घेतलं गाणं काय म्हणे मुखाने घेतलं अशी गाणी घ्यायची असतात समजलं का मग समजलं का तुझे मावशी म्हणतात माले चला पुढे वाचायला चला अरे राजे आपण बाजारात जातो खरं ग अगं पण घेतलं काय नेसलं काय ते तर सांगायला हवं अगं मावशी ते तर सांगितलंच अगं पाहिजे हो ग ते सांगितले ना आपल्या महाराष्ट्र डॉक्टर कसं होणार सांगतायत ना सांगा काही की तिला पटपट बघ बाई सांगते बघ ये ग बाई तू काय घेतलंस ग मावशीने काय का ऐकते बाबा मावशी मी बघितला हलवा हो ग बाई काय ग घेतलं मावशी मी बघितला हलवा अगं हरी मोड काय मावशी अगं बाई मोड मावशी असं सांग ना मावशी घे हलवा मावशी परत सांगते मावशी मी बघितला हलवा यायचं हलवा. आणि ज्यांना पण हवा असेल ना त्यांनी मला फोन करून कळवा फोन करून कळवा तेवढा नंबर पण सांगून टाकून म्हणजे झालं काय केलं मावशी जमा आहे का? सांग ये बाई ये तुला काय लागली असेल ये अगं मावशी मी घेतलाय कावा हवा हो अगं मावशी मी घेतलाय कावा काऊन झालं चिंपट घेऊन धावा खावा. मुरटी जमा आहे का? खावा. ओ, गो बाई, तू काय ग घेतलंयस? मावशी मी टाऊन ओ, गु, 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 गु. चले, बघ, हा काय प्रकार? हिचा स्टार अडकतो, तिला मागणे. आली का? तरी पण आली पुढं. आली पुढे बघ. मी मागणे. काय गं? काय सांगू गु, गु, गु? सांगू गु, 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 गु. बघ, मागणे. पाठीचं? काय घे ना ती. अगं मावशी मी बघितलंय तू अगं मावशी मी बघितलंय तू. बघ, राधे, सुंदर आहे. चला, तू बाजारात अगं मावशी पण ते चंद्राचं विचार चंद्र, अगं, ये चंद्राबाई. अशी ये पुढे. ये गं बाई, तू काय घेतलंस ते सांग लवकर. म्हणजे मावशी मला विसरली होतीस ना आता अगं, विसरली नाही गं. तिला मागे घेऊन गेलीस ना. तिच्या मागे दिसलीस नाही पटकन. अगं एवढी बारीक झाली मी हो मग, किती बारीक झालीस बघ. बारीक म्हणजे बघ कशी झिरो बिगर मेंटेन जळली मी, ही झिरो फिगर. ही झिरो फिगर नाही. ही हाडाची काळ नाही. पुढचं सगळ्यांना माहिती आहे. मी कशाला सांगू? मी नाही ना दादा बघा जा, नको येऊ, जा. चला गं, पुढे जाऊ आपण बाजाराला, चला. चला. जरा प्रेमाने समजव गं तिला प्रेमाने समजू. आता तू सांगतेस म्हणून समजवते. ए, चंद्रे, कशी त्याच्या मांडीवर इकडे. मुरटी. ये गं बाई. मार, ती म्हैस बघितली का हो तुम्ही? कशी शिफ्ट उडवते. न बघ. घेतलीस की नाही गं? ये गं. माझे बाबू. माझं पिल्लू. मी नाही शेणा. चल गं, चल बाजूला. मी नाही नाही बसली. हो नाही चल ना बाबू. नो नो इल्ले कुठून काय घ्यायची शिकून आलीस रे? पोचवून सुद्धा येतात मारून मारून. माझ्या हातचा मार खाल्लास ना, तू जाशील. काय घेतलंस ते सांग. आता बाजारात. हा, उशीर होतोय, लवकर सांग. या सोनेरी किरणांनी दिवस उगवतो बघ नवा वा गं. ही चंद्रा चालली आज मथुरे बाजारा आणि नेसले बघ नऊवारी दिसते की नाही मी सुंदरा या सुंदरा की हुंदरा? सांगते मला सुंदरा. काय घेतलंस ते सांग. मला उंदरा माहिती सांग लवकर. आता एक काय घेतलंय मी विकायला घेतलाय बघ मी रवा रवा. विकायला घेतलाय बघ मी रवा रवा. आणि तुम्ही सगळ्यांच्या तोंडात द्यावा काय? अशी पुढे ये. काय म्हणालीस मला? हा? काय म्हणालीस का? लवकर सांग. सांग. टाकायला तोंडात द्या म्हणते जाऊ मागितलं. म्हशीसारखं आगाऊ धावत येतो.
कधी बड्डे होता बघ म्हणजे काही काय बड्डे होते काय का अगं पण तुला कसं माहिती गं? मला कसं माहिती म्हणजे अगं माझा नवरा घरात घेऊन आला काय नवरा असेल, त्याला काय भेटत नाही काय घालायला? इकडे तो चोरच असतो. पुढची गोष्ट ऐकतली काय पुढची गोष्ट? त्याला तो मनमोडा होत नाही तरी पण तो आहे ना असं ओढून ओढून लागतो तरीच म्हणते परवा दारामध्ये 4 टोप्या ठेवल्या होत्या, त्यातल्या 2 गायब झाल्या. अरे मावशी तुला म्हणायचंय का काय गं? माझा नवरा टोप्याचोर आहे आता ही चबड मोडा. माझं बहिणीच्या नवऱ्याचा. तुम्हीला कोणी तुझ्या नवऱ्याने? मग माझ्या टोप्या पण तुझ्याच नवऱ्याने नेली असती. बघ ती तुला थांब. हे मावशी घरी येऊन बघ काय बघ करते. ती तुझ्या घरी अरे येऊन. मावशी जाऊ दे गं, या गरिबांना दान केलं बघ कर ते दान, ते दान कर. तू घरीच कोणाला म्हणते अरे तुलाच म्हणते बघ तुला आधीच सांगतो बघ कशाला गं? भांडतोय? जाऊन जरा काय खाऊ? तिसरं माहिती तिकडे चालू आहे इथं चौथा आपल्या दोघात चालू होईल मावशी कशी बोलते आणि अनुभव म्हणून अंगावर काय टाकली माहिती तुझ्या आताची ही बघ मोठी मिसा आहे मला मिसळ करते. हा? मला मिसळ असू दे. मी मिसळीला असू दे. स्वतः ती चिव्याची कामटी येते बघ. मला सांगते मिसळ. अगं तुझ्यापेक्षा ती चिव्याची कामटी बरी असते. स्वतः वडाचं झाड आहे त्याचं काय नाही जास्त पुढे आलीस ना की चिव्याची कामटी ताणी संत बनी. हा तुझी म्हैसच आहे. चला बाजारात चला. चल घरात. आता बाई कशाला थांबवलं? तो आम्हा सारे पहिले विचारलं पण तू काय घेतलं सांगितलं आता नाही. सांगायला जाऊ का गं? अगं हो ग बरं भाई सांगते राधे. अगं राधे मी विकायला घेतले बघ 21 ला. अगं 2 मोठे झाड. दिसायला लाल भडक, मला आहे बघ चढ. माझ्याकडे दाबून बघ. अगं मारताय कशाला गं? अगं बाई पेप्सी घेतली विकायला. म्हणजे कडक आहे की नाही दाबून बघ. मावशी सांगायला नको. त्या आधी मारस ना मागून. चला बाजारला. चल गं राधे. अगं पण राधे. अगं हा मजुरीचा हात तू बघ आहे बघ. सांगतं काय नाही शिकायचं? अगं मावशी ती रिस्काला सुरी काही नाही. सुनना पडेगा तू बता दे. दिल ना दिया काय नाही. दिल ना लिया तो बोलो ना बोलो का किया ले बेटा आके दुनिया में भी अगर प्यार ना किया तो क्या किया ले बेटा आके दुनिया में भी अगर प्यार ना किया तो क्या किया ले बेटा काय रे चंद्र, ही अशी गाणी घ्यायला सांगितली होती? काय गं? ले बेटा ले बेटावाली. मला नाही आवडलं तुझं गाणं. नाही आवडलं तुझं गाणं. राधा घेईन चांगलं. तुझ्या इथे खास गाणं घेते माझ्यासाठी. होय. जर चांगलं नाही सापडलं ना मी तुला सांगते. हे गाणं. ऐकून तरी बघा आता हा. हे बघू. अगं वाटाण्याचा गोलदाणा मावशे उडू नको टणा टणा मावशे उडू नको टणा टणा अगं वाटाण्याचा गोलदाणा मावशे उडू नको टणा टणा मावशे उडू नको टणा टणा अगं पाय घसरून पडलीस तरी तर खटा पाडशील एवढा मोठा इथं खटा पाडशील एवढा मोठा पडू दे खड्डा पडू दे. नाही त्याच खड्ड्यात पाडून तुझा तुमतुना वाजवला तर मला विचार काय म्हणते खड्डा पडेल. मला फसवायला आलीस काय तू? जाशील का? सांगते तुला. चला गं पडलो. राधे तू गाणं घेते चांगलं. या मावशी हॅलो आलेले पारितोषे समाज सनगरे यांच्याकडून मावशी तुझ्यासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. यांचं असं म्हणणं आहे की मावशीनं घाटात उधळल्या झुळझुळ वाऱ्यावर रान फुल